आणि यानंतर आपण वळणार आहोत न्यूज टॉप 9 कडे। आज दिवसभरातला सर्वात मोठा मुद्दा अर्थातच मराठा मोर्चा आणि त्याच संदर्भातल्या 9 बातम्या आपण सुरुवातीला पाहूयात। सगळ्या सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश आज रात्री द्या, नाहीतर उद्या सकाळी 11 पर्यंत मुंबईला निघणार, जरांगेंचा इशारा। कायद्याचा सन्मान करत आम्ही आज मुंबईमध्ये जात नाही, आजच्या रात्री आम्हाला अध्यादेश द्यावा, नाहीतर उद्या मुंबईला जाणार, जरांगेंचा इशारा। वाटला 7ची रात्र इथंच वाटली। आज 26 जानेवारीचा सन्मान करू, कायद्याचा सन्मान करू, आम्ही आझाद मैदानाकडे जाणार। आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय उद्या दुपारी 12 वाजता घेणार, मुंबईकडे निघाल्यावर मागे वळणार नाही, आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार, जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका। मैदानाचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा। निर्णय तुमचा, माझा, आपल्या समाजाचा, पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही। राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याचा निर्णय, जीआर मध्ये मुलांचा उल्लेख नाही, यात संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यावा, जरांगेंचं आवाहन। केजी टू पीजी शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे, पण मुलींना म्हणले मुलं दिले सोडून। आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही, भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवून कराव्यात, जरांगे पाटलांची मागणी। 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं। जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या। नोंद मिळालेल्या बांधवांना आणि त्यांच्या सोयऱ्यांना शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्या, प्रशासनाने चौकशी करून प्रमाणपत्र द्यावं, तर शपथपत्र ही मोफत करावं, जरांगेंची माहिती। महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये, मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयर आहे, आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं। सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मिळाला तर मुंबईला गुलाल घेऊन जाणार, नाहीतर उद्या मुंबईमध्ये आझाद मैदानात जाऊन उपोषण करणार, पाणी पिऊन आज सकाळपासून उपोषण सुरू झाल्याची जरांगेंची माहिती। देश आपल्याला 15 मिनिटात देत असली तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच। दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार, दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार। मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात, हैदराबादचं 1884चं गॅझेट लागू करा, मराठवाड्यात सर्व कुणबी असं गॅझेट सांगतं, त्या आधारे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांसहित आरक्षण द्या, जरांगे पाटलांची मागणी। मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर हैदराबादचं गॅझेट आहे 1884चं ते लागू करा म्हणून सांगितलं। अंतरवाली सराटीसह सर्व मराठ्यांवरील गुन्हे मागे घ्या, गुन्हे मागे घेतल्याचं पत्र द्या, जरांगेंची मागणी। सह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे, पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही।